नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगं लाडू खाल्ल्यानंतर तुझा चेहरा खरंच किती बघण्यासारखा झाला होता. आणखीन हवे असेल तर सांग बरं का. तेव्हा ऐश्वर्याला खूपच राग येतो. ऐश्वर्या म्हणते की शट अप. तर जानकी म्हणते की यू शट अप. आवाजसुद्धा खाली आणि नजरसुद्धा खाली करायची, लक्षात राहील ना. तेव्हा आता जानकी आता ऐश्वर्याची चांगली जिरवते आणि हे बघ तू या घरामध्ये जे काही केलं ना कारस्थान, त्या मानाने मात्र मी काहीच अगदी केलेलं नाही. जे काही खोटेपणाची ढोल बडवण्याची सवय आहे तुला, परंतु ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, खोटेपणाचे ढोलही फुटल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची. आता ऐश्वर्या म्हणते की हो का, खऱ्याचा बोलबाला होतो का. जानकी हे बघ तुला काय वाटलं, त्रास देऊन ही लढाई तू जिंकणार आहेस का, मला हरवणार आहेस का, असं तुला वाटलं का. आणि हे बघ अगं जानकी, तुला कळत कसं नाही की ही लढाई मी अगोदर जिंकलेली आहे. बाय द वे, जर घरातील हे बदाम संपले असेल तर आणखीन मागवून घे आणि ते जरा रोज खात जा, म्हणजे तुला हे आठवेल की तुझ्यावर अजून सुद्धा तुझ्या आईच्या खुनाचा जो काही आरोप आहे ना तो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते डाग अजूनही पुसलेले नाही. आणि हे जे काही तुझं सुरू आहे ना की ज्यूसमध्ये कारल्याचा रस घालायचा, लाडूमध्ये तिखट घालायचं, हे जे काही तुझे म्हणजे उद्योग सुरू आहे ना ते बंद कर. इतक्या छोट्या छोट्या लढाई तू जिंकलीस म्हणून स्वतःला इतकं विलन समजू नकोस. आणि हे बघ तू किती मोठी लुजर आहेस हे कोर्टाची तारीख आल्यानंतर कळेलच. आणि तसंही तू माझं काही वाकडं करणारच नाही, कारण तसंही अगदी तू आयुष्यभर अनाथ नावाची पाटीही घेऊन मिरवतच होती. अगं मग अचानक तुझ्या आयुष्यामध्ये ती तुझी अनाथ आई आलीस आणि तिने तो तुझा जो काही अनाथ शब्द आहे तर तो पुसला आणि तिने अगदी प्रेमाने आणि मायेने अगदी तुझा हा तो शब्द पुसला. आणि पुढे काय झालं, पुढे तर आभाळ कोसळलं. अगं तुझी ती पाटी पुसली आणि आई गायब सुद्धा झाली, पाण्यात बुडाली तुझी आई. तर आता तुझ्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाशील आणि जेलमध्ये गेल्यानंतर मात्र तुझ्या आईचं जे नाव आहे ना ते आयुष्यभर कोरत राहशील. तेव्हा आता लगेच जानकीला खूप राग येतो. जानकी लगेच ऐश्वर्यावर हात उचलते तर सुमित्रा मागून येते. सुमित्रा म्हणते की जानकी, तर ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई, अहो आई, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर जानकीने आत्ता माझ्यावर हात उगारला असता. आता रडण्याचं नाटक करून आता सुमित्राला तर सर्व काही माहिती असते, परंतु आता सुमित्राला सुद्धा ऐश्वर्यासमोर नाटक करावं लागतं. सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी, अगं हे सर्व काय आहे, अगं ऐश्वर्या गरोदर आहे आणि तरी सुद्धा तू तिच्यावर असा आरोप का करतेस, कशाला तिच्यावर हात उगारतेस. अगं जानकी, तू तर तिच्यावर हात उगारायला निघाली होतीस, लाज वाटत नाही का तुला. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ सुमित्रा, अगं आपण आत्ताच आलो, काय घडलं हे आपल्याला माहिती नाही, तरी सुद्धा तू जानकीवर का आरोप करतेस. अगं तू जानकीला विचार बरं, जानकी सांग बरं तूच की काय झाले होते. त्यावर आता जानकी म्हणते की नाना हे बघा. तेव्हा ऐश्वर्या लगेच मध्येच म्हणते की मी सांगते, थांबा मी सांगते तुम्हाला. ऐश्वर्या लगेच आता खोटं सांगायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते की आई, अहो हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की ह्या लोकांनी मला ते काजू आणि बदाम खाण्यासाठी दिले असेल, परंतु आई अहो तसे नाही, हे लाडू मसाल्याचे लाडू होते, आत सगळा काही मसाला भरलेला होता. तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम ऐश्वर्यासमोर चेहरा वाकडा करते. ज्यूसच्या नावाखाली या लोकांनी मला कारल्याचा रस पिण्यासाठी दिला होता आणि हे सगळं काही अगदी विश्वासाने खाल्लं आणि प्याले सुद्धा, परंतु हे बघा आई, जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये गेले तर मला इतक्या उलट्या झाल्या, इतका त्रास झाला आई, काय सांगू मी तुम्हाला. त्या जानकीला कसं कळत नाही की मी प्रेग्नेंट आहे. आणि आई, जर माझ्या बाळाला काही झाले असते तर मग काय केलं असतं, माझ्या बाळाला आपण गमावून बसलो असतो. तेव्हा आता लगेच सुमित्रा नाटक करत म्हणते की अगं बाई, अगं ऐश्वर्या, असं बोलू नकोस. आणि मुद्दाम आता जानकीवर रागावते की जानकी, अगं हे सर्व काय आहे. त्यावर आता जानकी म्हणते की आई, माझं ऐकून घ्या. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो अगं जानकी, बोल ना तू, आता खोटं बोल, मी ऐकून घ्यावे असंच तुला वाटत असेल ना. आणि आई हे बघा, ह्या सर्व गोष्टीचा मी जेव्हा जाब विचारण्यासाठी आले तेव्हा मात्र आता ही बाई आहे ना तर ती माझ्यावर अगदी हात उगारत आली. आणि तेवढ्यात तेथे अवंतिका येते. अवंतिका लगेच म्हणते की ए ऐश्वर्या गप्प बस. अगं हे बघ, जे काही झालेलं नाही ते सुद्धा आई तुम्हाला ती अगदी लावून सांगते. तेवढ्यात लगेच आता लगेच सुमित्रा मुद्दा म्हणते की बास. आणि अवंतिका हे बघ, तू येथे होतीस का, उगाच तू जानकीची वकिली करू नकोस, असे सुमित्रा मुद्दाम ऐश्वर्यासमोर आता अवंतिकाला बोलते.
तेव्हा आता सुमित्रा लगेच म्हणते की हे बघा जानकी, अगं मी तुझ्यावर रागवणार नाही, असं एकही दिवस या घरात जाणार नाही का? त्यावर आता जानकी शांत राहते. जानकी म्हणते की आई, मी तिच्यावर हात उगारला नाही, परंतु हे बघा माझं ऐकून घ्या. तर आता मुद्दाम मात्र लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मला काही ऐकायचं नाही. अगं एका गरोदर बाईला तू असं मसाल्याचा तिखट लाडू करून घातलास, त्यामुळे एकही शब्द तू माझा बोलू नकोस. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, गरोदर बाईला कुणी असं खायला घालतात का? तेव्हा आता जानकी म्हणते की आई, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती गरोदर नाही. तेव्हा लगेच आता सुमित्रा खूप ओरडते. सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मला एकही शब्द तुझा ऐकायचा नाही, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. आणि आता मुद्दाम सुमित्रा खूप ओरडते की जानकी, मी तुला जा म्हणते. तर आता जानकी आणि अवंतिका मुद्दाम ऐश्वर्यासमोर अगदी नाटक करत असतात की आता त्यांना खूप वाईट वाटलं म्हणून. तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू जा बरं तुझ्या रूममध्ये आणि आराम कर, इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा मात्र आता जानकी आणि अवंतिका सुद्धा गेलेल्या असतात. तर आता ऐश्वर्या आईला म्हणते की हो आई, मी जाते. तेव्हा आता सुमित्रा विचार करते की नाटक करता करता मी जास्तच आता जानकीवर रागवले की काय, परंतु ऐश्वर्याचा माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास उडू नये म्हणून मी हे सर्व केलं. तर जानकीला फक्त वाईट वाटायला नको, कारण आता सुमित्राचा अजून सुद्धा थोडासा राग जानकीवर आहे हे जानकीला माहिती असतं, म्हणून आता जानकीला थोडंसं वाईट तर वाटते. तर अवंतिका आणि जानकी रूममध्ये येतात. तर ती आता अवंतिकाला म्हणते की अवंतिका, खरंच मला खूप वाईट वाटले ग, एकतर आईंनी माझं काहीच ऐकून घेतलेलं नाही. त्यावर आता लगेच अवंतिका म्हणते की वहिनी, हे बघा तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही आईंचं बोलणं इतकं मनावर लागून घेऊ नका. अहो वहिनी, त्या नाटक करत असतील, तुम्ही समजून घ्या थोडंच. आणि तसंही वहिनी, आपण एक टीम झालेला आहोत. तेव्हा आता जानकी म्हणते की हो अगं अवंतिका, आपण आहोत ना एक टीम, परंतु अगं माझ्या आईचं काय? ऐश्वर्या म्हणते तसं ती या जगामध्ये. आणि परत जानकी बोलायचं थांबते आणि परत म्हणते की नाही नाही, हे बघ ऐश्वर्या, आता एक गोष्ट काही ती करते ना, तर तिच्या बोलण्यामुळे मला खरी वाटते. आणि अगं इतक्या दिवसातून माझी आई मला भेटली, त्यामुळे मला अनाथ नाही व्हायचं. त्यावर तर लगेच अवंतिका म्हणते की आई, म्हणजे हे बघा तुमच्या आई नक्कीच सुखरूप असतील. जानकी वहिनी, तुम्ही अजिबात अगदी टेन्शन घेऊ नका. त्यावर आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणते की अगं आहे तर कुठे आहे, परंतु आपण तिला इतकं शोधतोय पण तरी सुद्धा अजूनपर्यंत ती काही सापडलेली नाही. परंतु ती कुठे असेल? आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्याच्या नादामध्ये मी रोज ना रोज काहीतरी करत राहते, परंतु हे बघ अगं किती काही झाले तरी आईकडे जी काही मनाची ओढ आहे ती नाही ना थांबू शकत. अगं कुठे असेल आई, कशी असेल, रोज माझ्या डोक्यामध्ये हाच विचार असतो. ओवीला रोज रात्री मी कुशीमध्ये झोपवते अगं, तेव्हा नेहमी मला माझ्या आईची आठवण येते. आणि हे बघ तिच्या कुशीमध्ये जेव्हा पहिल्यांदा झोपले होते तेच मला आठवते, म्हणून जानकीला आता आपल्या आईची खूप आठवण येत असते. अगं तिने माझ्यासाठी जी काही अंगाई गायली होती, माझं डोकं मांडीवर ठेवून, ती अजूनपर्यंत माझ्या कानावर घुमते. नशिबाने माझी आई कुठे असेल, ती सुखरूप असेल का? नशिबाने माझी आई मला भेटली सुद्धा आणि आम्हाला दूर सुद्धा केलं. नियतीने जे काही मला हार मानण्यासाठी लावली, पण किती काही झाले तरी सुद्धा मी हार नाही मारणार. अवंतिका, किती काही झाले तरी मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो वहिनी, पण कुठे आणि कसा याचा विचार आपण करायला नको का? समजा हे बघा वहिनी, अहो त्या पाण्यातून वाचल्या असतील आणि त्या कुठेतरी अगदी लपून तर ऐश्वर्यापासून थांबल्याच असतील, परंतु त्या कुठे असतील, कुणाकडे असतील हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. ती माहिती आपल्याला शोधावी लागेलच. त्यावर आता जानकी म्हणते की हो, माहिती तर आपल्याला शोधावी लागेलच. कितीही काही झाले तरी शेवटी आपल्याला माहिती ही शोधावीच लागेल. आणि हे बघ अवंतिका, मला एक गोष्ट सांग बरं, अगं सौमित्र भाऊजींनी आईविषयी माहिती गोळा केली होती, ते सगळे काही फोटो आणि आईचे जे काही ते म्हणजे आईबद्दल माहिती होती, ते सगळं काही अगदी सौमित्र भाऊजींनी कुठून गोळा केलं होतं बरं? त्यावर आता लगेच अवंतिका सांगते की हो, सौमीने हे सगळं काही त्याच्या मित्राकडून माहिती काढलेली होती. त्याच्या मित्राने खूप असे हुशारीने लता काकूंच्या घरून ही सगळी माहिती मिळवली होती. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतेस, आईच्या घरातून? म्हणजे नक्कीच सौमित्र भाऊजींच्या मित्राला आईच्या घराचा पत्ता माहिती असेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो, कारण सौमी मला म्हणवला होता की मला आठवते की वाशीजवळ कुठेतरी आता लताबाईंचं घर आहे. तर त्यामुळे वहिनी मी आत्ताच एक काम करते, सौमीकडून मी आता
जे त्याच्या मित्राचा नंबर आहे तो नंबर मागवते आणि ॲड्रेस सुद्धा. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो चालेल, लगेच करतो आणि आजच आपण आता आईला शोधण्यासाठी तिकडे तिच्या घरी जाऊयात. अवंतिका विचारते की वहिनी आत्ताच जायचं आहे का? त्यावर आता जानकी म्हणते की हो अवंतिका, तू येशील ना माझ्यासोबत आत्ता आईला शोधण्यासाठी आईच्या घरी? आणि हे बघ, तुला हरकत नसेल तर आत्ताच जाऊया. तर अवंतिका लगेच तयार होते. अवंतिका म्हणते की हो वहिनी, हरकत जर नसेल तर लगेच आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात. आणि तसेही ऋषिकेश दादा सौमित्र हे पोलीस स्टेशनला माहिती काढायला गेलेले आहेत. त्यामुळे वहिनी मी तुम्हाला खात्रीने सांगते की काहीतरी नक्की कळेलच. त्यावर आता जानकी म्हणते की हो अवंतिका, त्यांना अगदी त्यांचे प्रयत्न करून दे, पण एक मुलगी म्हणून मी माझे प्रयत्न नाही सोडणार. किती काही झाले तरी शेवटी मी माझ्या आईला शोधून काढणार म्हणजे काढणारच. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब हे सारंगच्या त्या रूममध्ये येतात आणि ऋषिकेश सौमित्र यांच्याशी बोलत असतात. आता ऋषिकेश विचारतो की इन्स्पेक्टर साहेब, जानकीच्या आईचा काही पत्ता लागला का? तो तपास कुठपर्यंत आला? तुम्ही शोधतात ना त्यांना? त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा ऋषिकेश रणदिवे, आम्ही लताबाईंना शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. काही पोरांना आम्ही अगदी ज्या पोहता येतात त्यांना नदीत उड्या मारून सुद्धा शोधायला लावले. तर ऋषिकेश विचारतो की काही हाती लागले का? तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, अजूनपर्यंत काही असे हाताला लागलेले नाही. आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा जेथे जेथे नदीचं पात्र गेलेलं आहे तेथे सुद्धा आम्ही शोधले, पण अजूनपर्यंत काही आमच्या हाताला लागलेले नाही. आणि हे बघा, त्यांची बॉडी सुद्धा अजूनपर्यंत सापडलेली नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो, जोपर्यंत बॉडी सापडत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना मृत सुद्धा घोषित नाही करता येणार. आणि त्यामुळे आता हा मर्डर झालेला आहे हे चार्जेस सुद्धा नाही लागू शकत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे साहेब, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, तोपर्यंत आम्ही सुद्धा आमचे प्रयत्न सुरू ठेवतो. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, ते तर आम्ही तुम्हाला विचारणारच होतो. आणि मला एक गोष्ट सांगा, तुमचं हे जे काही नाटक सुरू आहे ते नाटक कुठपर्यंत आले? त्यावर आता सारंग म्हणतो की हो साहेब, अहो एकदम असं मस्त सुरू आहे. तर त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, ऐश्वर्या लवकरच आता कबूल करेल की तिने हे सर्व कशासाठी केले म्हणून. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, तसं जर असेल तर ते चांगलंच आहे, परंतु जे काही तुम्हाला करायचं असेल ते लवकरात लवकर करा, कारण हे बघा कोर्टाची तारीख सुद्धा जवळ येते आणि एकदा की कोर्टामध्ये केस सुरू झाली तर मी कोणतेही तुम्हाला मदत नाही करू शकणार. आणि हे बघा, जे काही आउट ऑफ द बॉक्स मधून मी जे काही तुम्हाला करत आहे मदत, ती फक्त हे सत्य शोधण्यासाठी करतोय. त्यावर आता ऋषिकेश अगदी इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू सुद्धा बोलतो आणि इट्स ओके. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, काही नाही ऋषिकेश रणदिवे, अहो आमचं कामच असतं की लोकांना मदत करण्याची, आम्ही लोकांच्या सेवेसाठीच असतो. त्यावर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब असं म्हटल्यानंतर ऋषिकेश खुश होतो. ऋषिकेश म्हणतो की खरं तर तुमच्यासारखा अशा विचाराचा जर ऑफिसर असेल आणि खरंच आम्हाला तो लाभला, खरंच खूप बरं वाटलं. परंतु हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला अगदी विनवणी करत म्हणतो की जानकीच्या आईचा तपास लवकरात लवकर घ्या आणि जर काही तुम्हाला समजले तर लवकरात लवकर ते आम्हाला कळवा. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो नक्कीच, जोपर्यंत लताबाई सापडत नाही तोपर्यंत आमचा हा शोध सुरूच राहील. आणि हे बघा ऋषिकेश रणदिवे, तुम्ही काही काळजी करू नका, त्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती जरी मिळाली आम्ही तुम्हाला ती कळवतो. तेव्हा आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू सो मच असे म्हणतो. आता जानकी आणि अवंतिका मात्र लताबाईच्या घरी येऊन पोहोचतात आणि लताबाईच्या घरी आल्यानंतर मात्र आता त्यांना तेथे शेजारच्या ज्या काकू आहेत तर नशिबाने तेथे चावी सापडते. अवंतिका म्हणते की वहिनी, शेजाऱ्यांकडे ही चावी अगदी योगायोग सापडली आणि हे बघा, मला पूर्ण खात्री आहे की नक्की आपल्याला काहीतरी सापडेल म्हणून. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका त्या घरात आलेल्या असतात आणि आता मात्र जानकीला तो काही लताबाईचा समोर फोटो आहे तर तो फोटो दिसतो. जानकी त्या टेबलवरील तो फोटो उचलते आणि त्या फोटोवरून अगदी. तेव्हा आता अवंतिका लगेच जानकीला सावरते आणि म्हणते की हे बघा वहिनी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण जे काही करायचं आहे ते अगदी फटाफट करूयात, की आपल्याला इथे काहीतरी सापडेल. म्हणून आता दोघेही शोधाशोध करायला सुरुवात घेतात. आणि तेवढ्यात मात्र आता दोघेही शोधाशोध सुरू करत असताना तेथे खूप काही गिफ्ट्स आणि खेळणी एका बॉक्समध्ये ठेवलेली असते. जानकीचं लक्ष जातं. जानकी म्हणते की अवंतिका, अगं बघ ना, किती खेळणी आणि गिफ्ट्स आहेत, ही सर्व खेळणी माझी असेल का गं?
म्हणून जानकी त्या खेळणीजवळ बसते आणि ती खेळणी एक एक हातात घेऊन तिला आता लहानपणीच्या सर्व काही आठवणी येत असतात. म्हणजे नक्की लताबाईने हे खेळणी माझ्यासाठीच ठेवली असेल, नक्की माझीच खेळणी असेल, ही माझ्यासाठीच घेतली असेल. म्हणून जानकीला ती खेळणी बघून खूप आनंद होतो आणि त्यातील ती बाहुली बघून सुद्धा आता अवंतिकाचे डोळे सुद्धा भरून येत असतात. आणि आता त्या खेळणीमध्ये जानकीला एक लेटर सुद्धा सापडते, जी लताबाईने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. ती चिठ्ठी व आता त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिलेले असते की नशिबाने माझ्यासोबत जो काही लपंडाव खेळलेला आहे, माझी बबडी म्हणजे माझ्या बबडीसोबत मला हे सर्व लपंडाव खेळावा लागला, परंतु ही सर्व खेळणी माझ्या बबडीसाठी आहे. नशिबाने ती मला पुन्हा भेटेल किंवा नाही हे सांगता येत नाही, परंतु ही जे काही आहे ते माझ्या बबडीसाठी आहे. आणि जे गिफ्ट्स मात्र आता लताबाईने घेऊन ठेवलेले असतात, तर ते गिफ्ट्स मी कधीही माझ्या बबडीला स्वतःहून देऊ शकेल किंवा नाही हे मला माहिती नाही, पण तिला कधीही जरी सापडलं तर मी समजेल की मी तिला थोडंसं तरी तिचं बालपण परत तिला देऊ शकेल. असं आता त्या चिठ्ठीत लताबाईने आपले मनोगत आणि आपलं जानकीबद्दलचं प्रेम लिहिलेलं असते. आणि शेवटी जानकीला ते सर्व काही गिफ्ट आणि ती खेळणी शेवटी देवकृपेने मिळतेच. आणि आता जानकीला खूप अगदी आनंद होतं. आनंद अश्रू तिच्या डोळ्यामध्ये वाहत असतात. तेव्हा आता जानकीचे डोळे लगेच भरून येतात. ती चिठ्ठी वाचल्यानंतर अवंतिका जानकीला समजावते. जानकी रडतच म्हणते की अगं अवंतिका बघ ना, ही सर्व खेळणी आणि गिफ्ट्स माझ्या आहेत. माझ्या दर वाढदिवसाला हे गिफ्ट्स आहे, तर ते आईने माझ्यासाठी घेऊन ठेवलं होतं. कधी ना कधी मी तिला भेटेल ह्या अपेक्षेने. आणि हे बघ ना अवंतिका, अगं माझी आई मला खरंच कधीच विसरली नव्हती. आता एक एक खेळणी आता जानकी आपल्या हातात घेते आणि खूप अशी रडत असते. आणि त्यामध्ये भातुकलीचे जे काही खेळणे आहे सगळी आता जानकी एक एक करून हातात घेते आणि डोळे भरून अगदी ती खेळणीकडे बघत असते. जानकीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तिला तिचं बालपण आठवतं. आणि तेव्हा मात्र आता जानकीला अगदी समोर जे काही भिंतीवर राज्यस्तरीय जो काही आता पोहण्याची स्पर्धा असते, त्यामध्ये लताबाईला बक्षीस मिळालेलं असते आणि त्याचं सर्टिफिकेट आता जानकीला तेथे भिंतीवर दिसते. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारी मुलगी म्हणजे लताबाई. हे सर्व जे काही सर्टिफिकेट आहे तर ते मात्र तेथे अगदी लटकवलेले, अगदी भिंतीवर लावलेले दिसतात. जानकी अति धक्त्याने त्यात पाहत असते की लताबाईला पोहता येते. यावरून आता जानकी आणि अवंतिकाच्या लक्षात येतात. तेव्हा आता जानकी जे काही तो पुरस्कार मिळालेला आहे ते सर्टिफिकेट तर ते लगेच आता भिंतीवरून काढून आपल्या हातात घेते आणि सारखी त्याकडे बघत असते. आपल्या पदराने त्यावरील धूळ पुसते. तेव्हा आता जानकीला धक्काच बसलेला असतो आणि अवंतिकाला सुद्धा. तर जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते. अवंतिका म्हणते की वहिनी अहो हे बघितलंस का काय आहे. तेव्हा आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा अवंतिका म्हणते की हो लता काकूंना पोहता येते. तर तेव्हा जानकीच्या लक्षात येते. जानकी म्हणते की हो अवंतिका, आईला पोहता येते. म्हणजे अगं याचा अर्थ काय होतो की आई बुडून नाही मरू शकत, आई जिवंत आहे. आणि हे बघ अवंतिका, माझी आई जिवंत आहे ग, आणि हे सर्टिफिकेट त्याचं प्रूफ आहे. तर तेव्हा आता जानकी मोबाईल मध्ये लगेच त्या सर्टिफिकेटचा फोटो काढून घेते आणि जी पेपर मध्ये छापून आलेली बातमी आहे तिचा सुद्धा फोटो काढून घेते. आता त्या दोघींना एक खूप मोठा लताबाई जिवंत असल्याचा पुरावा मिळतो. तर इकडे आता ऐश्वर्याला एक फोन येतो आणि जो काही आता एक वेगळा माणूस आहे तर म्हणजे आता तो विचारत असतो की काय ठरवलं आहे तू तुझ्या प्रॉपर्टीचं. आता म्हणजे डोक्यामध्ये टोपी वगैरे घातलेली असते, काळा ड्रेस आणि तोंडाला मास्क वगैरे असतो. तर ऐश्वर्या म्हणते की अजूनपर्यंत मी काही ठरवलेले नाही आणि मी तुला भरपूर पैसे देईल, तू फक्त पैशांना ओळख दाखवते हे मला माहिती आहे. तर त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अरे तुझं नाव आणि पत्ता दे मला, एकतर आपली काही ओळख वगैरे नाही आणि त्यात म्हणजे इतकी मोठी प्रॉपर्टीची डील मी तुझ्यासोबत कशी करणार. त्यावर आता लगेच तो माणूस म्हणतो की मग मी कोण आहे हे जाणून तू काय करणार आहेस, आणि लगेच तो फोन कट करतो. ऐश्वर्या विचार करते की नक्की हे ऋषिकेश दादा तर नसतील ना, नक्की हा कोण असेल आणि मी काय करू आता, त्याला भेटून प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला देऊ का. मी एक काम करते, मी देतेच आणि त्या बदल्यात मला पैसे तरी मिळतील असे आता ऐश्वर्या ठरवते. त्यानंतर आता ऋषिकेश रूम मध्ये येतो आणि जानकीला शोधत असतो, परंतु जानकी तेथे नसते. ऋषिकेश विचार करतो की जानकी कुठे गेली असेल आणि तेवढ्यात जानकी अगदी खुश होऊन घरात येते आणि लगेच ऋषिकेशला मिठी मारते. जानकी खूप खुश असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी कुठे गेली होती, काय झालं, अगं तू आज इतकी खुश कशी आहे. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, जेव्हा आपण एकदा
निराशेच्या अंधारात उभे असतो तेव्हा मात्र गणपती बाप्पा कुठून तरी आपल्याला आशेचा खंदील दाखवतो आणि मग मात्र आपल्याला अंधारात सुद्धा उजेड दिसतो. असंच काहीच झालेलं आहे. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं इतकं आनंदाचं काय असं घडलेलं आहे, तर नीट सांग बरं मला नक्की काय झाले ते. त्यावर आता जानकी आणि अवंतिका तिकडे लताबाईच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्यांना तेथे जो काही अगदी सर्टिफिकेट ते सापडलेलं आहे पोहता येते म्हणून लताबाईला, आणि आता हे सर्व काही जानकी ऋषिकेशला सांगत असते. आता घडलेला सर्व प्रकार म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपली लताबाई म्हणजे माझी आई आहे ती जिवंत आहे, तर म्हणजे आईला पोहता येते तर. आणि तेथे आता जानकीला जी काही खेळणी आणि सगळं काही आता सापडलेलं आहे ते सर्व आता जानकीला सापडलेलं आता जानकी आता ऋषिकेशला खुश होऊन सांगत असते. त्यावर आता हे ऐकून ऋषिकेश विचारतो की काय अगं जानकी, तू आणि अवंतिका तुझ्या आईचा शोध घ्यायला गेल्या होत्या का? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं आज इन्स्पेक्टर साहेब सौमित्रा आणि मला भेटले होते. त्यांनी असं सांगितलं की तुझ्या आईची डेड बॉडी कुठेच नाही सापडली. तर त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो बॉडी नाही सापडणार, कारण अहो ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे का माझी आई जिवंत आहे. अहो हे बघा ऋषिकेश, कितीही ऐश्वर्याच्या माणसांनी माझ्या आईला पाण्यामध्ये ढकलून दिले असेल तरी सुद्धा माझी आई पाण्यात कधीच बुडू शकत नाही, कारण तिला पोहता येत होते. आणि आपल्या मोबाईल मधील तो सर्टिफिकेटचा फोटो आहे तो लगेच ऋषिकेशला दाखवते. तेव्हा आता ऋषिकेश बघतो आणि म्हणतो की जानकी अगं हे तर स्विमिंग सर्टिफिकेट आहे, तर म्हणजे अगं जानकी तुझ्या आईला पोहता येते तर. जानकी हे बघा ऋषिकेश, माझ्या आईला पोहता येते मग ती कशी बुडून मरू शकते याचा विचार करा बरं तुम्ही. त्यामुळे माझी आई जिवंत आहे तर. जिवंत आहे ऋषिकेश माझी आई, तर ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, बाप्पाने आपल्याला अगदी आशेचा हा कंदील दाखवला, परंतु आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो. त्यावर आता जानकी म्हणते की हो हे सुद्धा आपल्याला बाप्पा शेवटी सांगू शकेल. जानकी आता ऋषिकेशच्या हाताला धरते आणि चला असं म्हणून ती आता देवघरामध्ये ऋषिकेशचा हात धरून ऋषिकेशला घेऊन येते आणि आता देवासमोर आरतीचं ताट घेऊन ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा, जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही, अंधारामध्ये योग्य दिशा आपल्याला सापडत नाही, तेव्हा मात्र मार्ग दाखवणारा शेवटी आपला गणपती बाप्पाच असतो. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर बाप्पाचा कौल नक्कीच घ्यावा. म्हणून जानकीने ऋषिकेश दोघेही देवाला हात जोडतात. जानकी आता बाप्पाला म्हणते की बाप्पा माझी आई कुठे आहे, कशी आहे, आई जिवंत आहे की नाही याचा कौल तू दे. म्हणून जानकी आता गणपती बाप्पाच्या डोक्यावर आता ते फूल ठेवते आणि देवाला हात जोडत म्हणते की देवा, आजपर्यंत जी काही मी तुझी भक्ती केलेली आहे, माझी तुझ्यावर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेसाठी देवबाप्पा तुम्हाला कौल दे. अगदी डोळे झाकून देवाला अगदी मनातून हात जोडते आणि देवा कौल दे असं म्हणते. तेव्हा आता जानकीला सर्व काही आठवते की जेव्हा मंदिरात त्या दोघींची मायलेकींची भेट झालेली आहे आणि तेव्हा आता जानकीने अगदी लताबाईला घट्ट असे मिठी मारलेले आई म्हणून अगदी प्रेमाने भरवलेले ते घास आता जानकीला सर्वांची आठवण होत असते. आणि जेव्हा उठून बघते तर तिची आई तेथे नसते. हे सर्व जानकीच्या डोळ्यासमोर येत असते आणि खरोखर गणपती बाप्पाने आता अगदी म्हणजे कौल दिलेला असतो. जानकी आणि ऋषिकेशला खूप असा आनंद होतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या स्वतःला म्हणत असते की जर ती लता जिवंत असेल, किती काही झाले तरी ती जानकीला भेटायला नको. त्यानंतर आता इकडे लताबाईला सुद्धा जानकीची खूप आठवण होते आणि ती उठून जानकी असं म्हणते आणि परत तेथे देवी आईच्या मंदिरात आलेली असते. डोक्यावर पदर वगैरे घेते तर देवी आईच्या मंदिरात आता सगळेजण आलेले असतात आणि लताबाई अगदी डोकावून आपल्या जानकीला बघत असतात. आता लताबाईला तेथे ऐश्वर्या सुद्धा दिसते. ऐश्वर्याला बघून लताबाई खूप घाबरते. तेव्हा लताबाई तेथील जे काही पूजेचं ताट आहे त्यातील हळदी कुंकू घेऊन तेथे आई हा शब्द लिहिते आणि नंतर मात्र जिथे खिळा आहे तर त्या खिळ्यामध्ये अगदी आपल्या हाताला जखम करून त्या बोटाने आई हा शब्द लिहिते. तेव्हा आता ऐश्वर्याचं सुद्धा लक्ष जातं आणि जानकीचे सुद्धा लक्ष जाते. तर मित्रांनो आता लताबाई ही जानकीला सापडेल का ते पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.